हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फ्री कोचिंगवाला. तर आज आपण घेणार आहोत ग्रॅव्हिटेशन म्हणजेच तुमच्या फर्स्ट चॅप्टरची एक्झरसाइज. तर या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट एक्झरसाइज फर्स्ट चॅप्टरची ग्रॅव्हिटेशन चॅप्टरची कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, तर लेट्स स्टार्ट देन. तर पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे स्टडी द एंट्रीज इन द फॉलोइंग टेबल अँड रिराईट देम पुटिंग द कनेक्टेड आयटम्स इन अ सिंगल रो. आता मी तुम्हाला इथे आन्सर कंप्लीट लिहून दाखवणार नाही, ठीक आहे, तर तुम्हाला सांगणार आहे. ओके, बघू आपण पुढे. तर इथे हा जो टेबल आहे हा मी तुम्हाला तोंडी डिक्टेट करणार आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकात किंवा बुकात त्या नोट डाऊन कराव्या. तर पहिली जी आहे मासचं जे युनिट आहे ते आहे kg. ओके, आणि मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया. ठीक आहे, तुम्हाला जर या गोष्टीचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज बघा, त्यातून तुम्हाला कंप्लीट एक्सप्लेनेशन मिळेल. ठीक आहे, त्यामुळे इथे मी जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे किंवा जी मी व्हिडिओमध्ये घेतलेली नाही आधीच्या तीच एक्सप्लेन करणार. बाकी झालेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार की कुठल्या व्हिडिओमध्ये मी घेतलेल्या आहे. ठीक आहे, ओके. तर माससाठी येणार kg आणि मेजर ऑफ इनर्शिया. सेकंड वेटसाठी येणार न्यूटन. ओके, and weight is 0 at the center of the earth. Why? Because weight equals to m into g आणि g at the center of the earth 0 असतं. बरोबर, ठीक आहे. हे बघा, कारण वेट काय असतं, वेट इक्वल्स टू f. बरोबर, ओके. वेट इक्वल्स टू f इक्वल्स टू m इंटू g इज इक्वल टू m इंटू स्मॉल g काय असतो, gm अपॉन r स्क्वेअर. ओके, आणि ॲट द सेंटर ऑफ अर्थ इथे आर जो आहे तो 0 असतो, त्यामुळे हे सगळं जे आहे ते 0 होतं. ठीक आहे, सो 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ हे आन्सर असणार. नंतर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर मीटर पर सेकंड स्क्वेअर युनिट असणार. ठीक आहे, अँड डिपेंड्स ऑन हाईटनुसार ते चेंज होत असते व्हॅल्यू. ठीक आहे, नंतर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं जे युनिट आहे ते आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, अँड इज सेम इन द एंटायर युनिवर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर ह्यातलं जे डिफरन्स बिटवीन आहे ते एक तर तुम्ही पुस्तकातूनही स्वतः लिहू शकता किंवा मी तो माझ्या व्हिडिओमध्ये आधीच्या कव्हर केला आहे. ठीक आहे, आय थिंक मी चौथ्या किंवा पाचव्या व्हिडिओमध्ये आय थिंक कव्हर केला आहे. मी पाचव्या व्हिडिओ किंवा चौथ्या व्हिडिओमध्ये पहिलाच टॉपिक मी मास अँड वेट कव्हर केलेला आहे. तिथे त्यांचा डिफरन्ससुद्धा घेतला आहे, तो तुम्ही पाहून घ्याल किंवा इथून सुद्धा तुम्ही तो डिफरन्स लिहू शकता. ठीक आहे, ओके. Will the mass and weight of an object on the earth be same as their values on Mars and why? तर मास जे आहे आणि वेट एका ऑब्जेक्टचं जे अर्थवर आहे तेच ते मार्सवर म्हणजे मंगळावर सुद्धा राहणार का, आणि असेल तर का, नसेल तर का. ठीक आहे, वाय दिला इथे. तर एक लक्षात घ्या की मास जे असतं हे मी एक्सप्लेन केलं आहे तरी पण सांगतोय, मास हे कॉन्स्टंट असतं एव्हरीवेअर इन द युनिवर्स. ओके, मास हे कॉन्स्टंट असतं एव्हरीवेअर इन द युनिवर्स. आणि जो आपला वेट असतं, वेट इक्वल्स टू एफ इक्वल्स टू एम जी, जे की जी नुसार चेंज होत असतं. ओके, त्यामुळे इथे सुद्धा काय होणार, तर मास जे आहे जे अर्थवर असणार तेच मार्सवर सुद्धा असणार. परंतु वेट, ओके, वेट ऑफ द ऑब्जेक्ट it will be different on Mars and Earth. ठीक आहे, why? ठीक आहे, तर यात तुम्ही दोन गोष्टी लिहू शकता. why? बिकॉज पहिल्या याच्यात तुम्ही सांगू शकता की वेट इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एम जी. ओके, सो वेट डिपेंड्स ऑन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू वॉट, gm अपॉन आर स्क्वेअर. सो इट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड रेडियस ऑफ द ऑब्जेक्ट मीन्स प्लॅनेट. ठीक आहे, तर मास अँड रेडियस ऑफ मार्स इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द अर्थ. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ g इज ऑल्सो डिफरंट फॉर मार्स. देअरफॉर weight of the object is also different on Mars than the Earth.
ठीक आहे. हे बघा, मी इथे उत्तर तुम्हाला लिहून देणार नाही आहे, ह्यासाठी की यात मला सुद्धा खूप वेळ लागणार आहे, कारण माझ्याकडे रेडीमेड उत्तर नाही आहे. सो आणि सगळे उत्तर हे व्हेरीफाईड उत्तर आहे, चेक केलेले उत्तर आहे आणि एकदम 100% शुअर उत्तर आहे. ठीक आहे. ओके, सो डोंट वरी उत्तरांबाबत. ओके, ठीक आहे. तर मी लिहून यासाठी नाही दाखवत आहे की यात माझा सुद्धा खूप वेळ जाणार एवढे एक्झरसाइज सोडवायला, त्यामुळे मी तुम्हाला डिक्टेट करणार तोंडी, तुम्ही ती पुस्तकात किंवा बुकामध्ये तुमच्या नोटबुकात लिहून घ्या. ठीक आहे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर फ्री फॉल. तर याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला पेज नंबर 11 वर मिळेल. पेज नंबर 11 वर तुम्हाला मिळेल. हे बघा, whenever an object moves under the influence of a force of gravity alone, it is said to be freely falling. ठीक आहे. तर ही त्याची डेफिनेशन आहे. such a motion is called free fall. ठीक आहे. such a motion is called free fall ही झाली त्याची डेफिनेशन. ओके, पेज नंबर 11 वर. नाव नेक्स्ट जी विचारली आहे डेफिनेशन ती आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीन्स व्हॉट. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डेफिनेशन आहे पेज नंबर 8 वर. ओके, ह्यात बघा, दी सेकंड लाईनमध्ये दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू दी अर्थ. ओके, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू दी अर्थ ऑन ए बॉडी results in its acceleration. This is called acceleration due to gravity. ओके, म्हणजे तुम्ही सांगू शकता की द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ ऑन ए बॉडी रिझल्ट्स इन इट ॲक्सलरेशन कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. ओके, हे ते आहे एस्केप वेलॉसिटी. ठीक आहे. तर एस्केप वेलॉसिटीची काय डेफिनेशन आहे, तर इथे जर पाहाल तुम्ही एस्केप वेलॉसिटीच्या टॉपिकमध्ये, तर इथे अशी प्रॉपर अशी डेफिनेशन दिलेली नाही, तर मी डिक्टेट करतोय, तुम्ही ती लिहून घ्या. ओके, सर एस्केप वेलॉसिटीची जी डेफिनेशन आहे ती आहे द वेलॉसिटी. ओके, द वेलॉसिटी ऑर द मिनिमम वेलॉसिटी विथ विच ए बॉडी शुड बी प्रोजेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ so that it can escape from the earth's gravitational field is called escape velocity. Okay, ठीक. Now next जो क्वेश्चन आहे, write the 3 laws of Kepler given by Kepler and how did they help Newton to arrive at the inverse square law of gravity. तर मला वाटते की सेकंड जो व्हिडिओ आहे इथला ग्रॅव्हिटेशनचा, त्यात मी केपलरचे 3ही लॉज, ठीक आहे, त्यांचे सेंटेन्स सुद्धा सोप्या भाषेत जरा सांगितलेले आहे त्यात, आणि हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू अराइव्ह ॲट द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, तो सुद्धा पार्ट मी तिथे एक्सप्लेन केला आहे. तर तुम्ही व्हिडिओ नंबर 2 जो आहे ग्रॅव्हिटेशनचा तो पहा. ठीक आहे, त्यात तुम्हाला ते समजून जाईल. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे, A stone thrown vertically upward with initial velocity u reaches a height h before coming down. Show that time taken to go up is same as the time taken to come down. ठीक आहे. तर हा क्वेश्चन मी आता तुम्हाला इथे सोडवून दाखवणार आहे. तर बेसिकली आधी काय केलं गेलं, यात एक जो स्टोन आहे तो वरती फेकला गेला. ओके, त्याची इनिशियल वेलॉसिटी u होती आणि हाईट जी होती ती h होती. ओके, आता शो दॅट द टाइम टेकन टू गो अप, म्हणजे वरती जायला जितका टाइम लागला तोच टाइम त्याला खाली यायला सुद्धा लागला, हे आपल्याला शो करायचं आहे. ठीक आहे. तर यात 2 केसेस होणार, एक म्हणजे वरती जाण्याची आणि दुसरी म्हणजे खाली येण्याची. ओके, तर आता यातली जी केस 1 आहे त्यात कुठल्या गोष्टी गिवन आहेत ते आपण बघू. तर यात इनिशियल वेलॉसिटी मला दिली आहे, ह्यात मला डिस्टन्स म्हणजेच हाईट दिलेली आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी मला दिल्या आहे. तर मग मी यूज करणार आहे इथे कायनेमॅटिक्स इक्वेशन्स, बरोबर आहे. तर त्यातलं जे कायनेमॅटिक इक्वेशन मी यूज करणार, मला ह्या गोष्टी दिलेल्या आहे आणि मला काय शो करायचं आहे, तर टाइम फाइंड करायचा आहे. बरोबर. आता टाइम जर बघितलं आपण
तर टाईमसाठी आपल्याकडे इक्वेशन आहे v इक्वल्स टू u प्लस at, बरोबर, सिम्पल. आता यातलं u सुद्धा माहिती आहे, ठीक आहे. आणि सॉरी, इथलं जे फायनल वेलोसिटी असणार, ऑब्विसली इथून जर ऑब्जेक्ट सोडला तर वरती जाऊन त्याची स्पीड 0 होणार, म्हणजे फायनल वेलोसिटी 0 आहे इथे, इनिशियल दिलेली आहे. आणि टाइम पिरियड तर आपल्याला फाइंड करायचा आहे. थर्ड इक्वेशन v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. आता इथे सुद्धा फायनल जी वेलोसिटी आहे ती आहे 0, सो 0. इनिशियल वेलोसिटी आहे u स्क्वेअर प्लस 2 टाइम्स. आता इथे ॲक्सलरेशन जे असणार ते काय असणार, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बरोबर. तर मी याला g घेतोय आणि s म्हणजे डिस्टन्स जे आहे ते आहे h, बरोबर. आणि इथून जे मला मिळणार ते मायनस u स्क्वेअर इज इक्वल टू, हां, आता इथे बघा हा जो g आहे तो निगेटिव्ह असणार, कारण अपोजिट इन द डायरेक्शन ऑफ g जातोय आपण. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेंटरकडे डायरेक्टेड आहे अर्थच्या, आणि त्या डायरेक्शन ते पॉझिटिव्ह असतं. इथे आपण वरती जातोय, ठीक आहे, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ, म्हणून ते निगेटिव्ह असतं. सो इथे निगेटिव्ह येणार, निगेटिव्ह g, म्हणजे मायनस u स्क्वेअर, जर u स्क्वेअरला इकडे घेतलं तर इज इक्वल टू मायनस 2 टाइम्स gh, मायनस मायनस कॅन्सल होणार. तर इथून आपण जी आहे ती h ची व्हॅल्यू काढून घेऊ. ओके, h ची व्हॅल्यू जी मिळणार आपल्याला ती मिळणार u स्क्वेअर अपॉन ट्वाइस g. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे जे फर्स्ट इक्वेशन आहे, बरोबर, ह्या फर्स्ट इक्वेशनमधून मी सरळ याचा टाइम काढून घेणार आधी. ओके, ह्याचा टाइम काय निघणार, तर इथे ही जी फायनल वेलोसिटी आहे ती 0 आहे. ओके, 0 इज इक्वल टू इनिशियल दिले आहे u, आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार मायनस g, सो मायनस g इंटू टी. त्याला पुढे जर सॉल्व केलं, याला u इकडे नेला आणि डिवाइडमध्ये g जाणार. सो टीची जी व्हॅल्यू आहे मला पहिल्या केसमध्ये मिळत आहे ती मिळत आहे u बाय g. ही पहिल्या केससाठी व्हॅल्यू झाली. ओके, आता मी जर केस नंबर 2 घेतली, म्हणजे आता काय, तर बॉल हा वरून खाली येतोय. ओके, वरून हा बॉल खाली येतोय. सो आता इनिशियल जी वेलोसिटी आहे ती 0 आहे, आणि फायनल वेलोसिटी जी की u असणार, आता सॉरी u असणार इनिशियल वेलोसिटी. ओके, u असणार इनिशियल वेलोसिटी, आणि जी फायनल वेलोसिटी आहे ती असणार आता समथिंग, त्याला व्हॅल्यू असणार. ओके, आणि जी इनिशियल वेलोसिटी आहे u ती आता 0 असणार. ओके, तर आता इथं कुठलं इक्वेशन मी यूज करणार, तर ते सेकंड, s इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. ओके, आता हे डिसाईड कशावरून करायचं की कुठलं इक्वेशन यूज करायचं, तर गिवन ज्या क्वांटिटीज आहे त्या कुठल्या दिलेल्या आहे आणि त्यानुसार कुठल्या इक्वेशनमध्ये त्या फिट बसतात हे फाइंड करायचं आणि इक्वेशन यूज करायचं. ओके, त्यासाठी तुम्हाला काही क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करावी लागेल, म्हणजे तुम्हाला सहज आपोआप लक्षात येईल की कुठलं इक्वेशन यूज करावं लागेल. ठीक आहे, तर ह्या इक्वेशनचा मी आता यूज करणार. इथे s बघाल तर h आहे हाईट, इनिशियल वेलोसिटी जी की 0 असणार प्लस हाफ, आणि ॲक्सलरेशन असणार इथे आता पॉझिटिव्ह असणार ॲक्सलरेशन. ओके, कारण ते इन द डायरेक्शन ऑफ टुवर्ड्स दिस अर्थच्या सेंटरकडे आहे, आणि इथे टी स्क्वेअर. ओके, तर इथून मला आता हा 2 मी इकडे घेतला तर ट्वाइस h अपॉन g इज इक्वल टू टी स्क्वेअर, आणि त्यामुळे टी मिळणार मला अंडर रूट ऑफ ट्वाइस h अपॉन g. ठीक आहे, तर हा जर टी बघितला आणि हा टी बघितला तर थोडाफार डिफरन्स दिसतो त्यात. सो यांना एक दिसण्यासाठी, म्हणजे सेम टाईपचे दिसण्यासाठी, ही जी h ची व्हॅल्यू आहे ती मी इथे पुट करतोय. ठीक आहे, तर इथे म्हणजे इथे जी व्हॅल्यू जर पुट केली तर इथे होणार ट्वाइस h ची जी व्हॅल्यू आहे ती आहे u स्क्वेअर अपॉन ट्वाइस g आणि अपॉन g. मग इथला हा 2 कॅन्सल होणार, बरोबर. तर ह्याला जर सॉल्व केलं तर इथे मला जी व्हॅल्यू मिळणार ती काय होणार, मग अंडर रूट ऑफ u स्क्वेअर आणि खाली इथे g स्क्वेअर होणार. ओके, विच इज इक्वल्स टू u बाय g. आणि आता बघाल तर हा टाइम आणि हा जो टाइम आहे वरचा हे दोनही सेम आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही शो करू शकता की दोन्ही ज्या क्वांटिटीज आहेत
त्या सेम आहे. ओके, ठीक आहे. नाव नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे, इफ द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम्स ट्वाइस ऑफ इट्स व्हॅल्यू, इट विल बिकम टू टाइम्स मोर डिफिकल्ट टू पुल ए हेवी ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोअर. व्हाय? ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे, थोडा विचार करण्याची गरज आहे. हे बघा, जी ची व्हॅल्यू जर ट्वाइस झाली, 2 टाइम्स द जी झाली, ओके, तर काय होणार? आधीचा जो फोर्स होता एफ, म्हणजे याला जी डॅश म्हणतोय मी, एफ काय होता? एम ए, म्हणजे एम जी होणार, बरोबर. तेच काय आहे तर त्याचं वेट आहे, बरोबर. म्हणजे आता जो मला फोर्स लागत होता, ठीक आहे, पुल करायला त्या ऑब्जेक्टला, तो होता आधी एम इंटू जी, बरोबर. पण आता जी ची व्हॅल्यू जी आहे ती ट्वाइस जी झाली आहे, त्यामुळे आता जो मला फोर्स लागणार, मी त्याला एफ डॅश म्हणतोय, तो राहणार एम इंटू 2 टाइम्स जी. म्हणजेच काय तर 2 टाइम्स एम इंटू जी, म्हणजेच काय तर 2 टाइम्स एफ. म्हणजे हा जो एफ डॅश आहे तो एफ पेक्षा 2 टाइम्स डबल आहे, म्हणजेच 2 टाइम्स मोर आहे. सो ऑब्वियसली इट विल बिकम 2 टाइम्स मोर डिफिकल्ट टू पुल ए हेवी ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोअर. व्हाय? तर हे रिझन द्यायचं तिथे. ओके, तुम्ही सेंटेन्स सुद्धा टाकू शकता की फोर्स इज इक्वल टू दिस एम जी. ओके, when g becomes g time 2 times g, okay, then f dash becomes m into 2g, it is equal to this. ठीक आहे, सिंपली असं सांगू शकतो. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ g इज 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. ठीक आहे, याचा आन्सर मी तुम्हाला तोंडी डिक्टेट करतोय, तुम्ही ते लिहून घ्याल. ओके, व्हाय द व्हॅल्यू ऑफ g इज 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. ठीक आहे, तर पहिला जो पॉइंट लिहाल तुम्ही तो लिहा की फ्रॉम द न्यूटन्स लॉ वी नो, ओके, दॅट ग्रॅव्हिटी ऑर द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द फोर्स एक्झर्टेड बाय एव्हरीथिंग दॅट हॅज अ मास. हा पहिला पॉइंट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज एक्झर्टेड बाय एव्हरीथिंग दॅट हॅज अ मास. ओके, also gravitational acceleration is given by g equals to gm upon r square. हा सेकंड पॉइंट घ्याल. ओके, थर्ड पॉइंट मध्ये असं टाकाल की ॲट द सेंटर द मास विच ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट इज बॅलेन्स्ड बाय द सराउंडिंग मास. म्हणजे काय तर सेंटरवर जे मास असतं सेंटरला, ते चारही साईडनी, कारण फोर्स जो ॲक्ट होतो तो ओव्हरऑल मासनी ॲक्ट होतो. मग इथे सेंटरला असेल तर हा फोर्स इकडल्या मासमुळे ॲक्ट होणारा फोर्स आणि इकडल्या मासमुळे ॲक्ट होणारा फोर्स एकमेकांना कॅन्सल करेल. तसंच इकडला इकडून. ओके, मीन्स वॉट? ॲट द सेंटर द रिझल्टंट मास ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज कॅन्सल्ड. हा थर्ड पॉइंट टाका. ॲट द सेंटर द रिझल्टंट मास acting on the object is cancelled out. ठीक आहे, so that no mass is acting on the object. Also at the center radius of earth becomes 0, so that value of g becomes 0. झाले 4 पॉइंट्स. हा चौथा पॉइंट टाकाल, at the center radius becomes 0, so g becomes 0. ठीक आहे, ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, let the period of revolution of a planet at a distance r from a star be t. Prove that if it was at a distance of twice r from the star, its period of revolution will be under root 8t. ठीक आहे, तर हा सुद्धा सिंपल क्वेश्चन आहे जो की केप्लरच्या थर्ड लॉवर बेस आहे. तर आपल्याला माहिती आहे की टाइम पिरियड स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू रेडियस क्यूब. ठीक आहे, तर याला आपण लिहू शकतो k टाइम्स आर क्यूब. ओके, प्रपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करून. सो इथे जर समजा पहिलं आहे की जे डिस्टन्स आहे ते r आहे फ्रॉम ए स्टार, ज्याचा की पिरियड ऑफ रिव्होल्यूशन t आहे. सो ऑब्वियसली टी स्क्वेअर इज इक्वल टू k टाइम्स डिस्टन्स आहे r. सो हीच कंडिशन होणार. ओके, परंतु जेव्हा डिस्टन्स ट्वाइस r असेल तेव्हा टाइम पिरियड काय असेल तर अंडर रूट 8 असेल. बरोबर,
हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके, आता काय आहे टाइम पिरियड, तर तो टी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के टाइम्स आर क्यूब आहे. बरोबर. ओके, मग जेव्हा मी डिस्टन्स ट्वाइस आर घेणार तेव्हा काय होणार, तर तेव्हा होणार टी स्क्वेअर इज इक्वल टू के टाइम्स आर आहे आता ट्वाइस आर, सो ट्वाइस आर क्यूब. ठीक आहे. ह्याला जर मी पुढे सॉल्व केलं तर ते होणार के इंटू, तर 2चा क्यूब होणार 8, आरचा होणार आर क्यूब, विच इज इक्वल टू 8 टाइम्स के आर क्यूब. बरोबर, 8 टाइम्स के आर क्यूब म्हणजे टी स्क्वेअर मला भेटतंय 8 टाइम्स के आर क्यूब, म्हणजेच टी होणार माझा अंडर रूट ऑफ 8 के आर क्यूब. आणि के आर क्यूब काय आहे आपला, इट इज इक्वल टू टी, अंडर रूट के आर क्यूब इज टी. सो टी डॅश म्हणजे हा जो टाइम पिरियड आहे आफ्टर फॉर रेडियस आर डॅशसाठी. ओके, हा जो आहे हा आहे अंडर रूट 8 टाइम्स टी. ठीक आहे. आता जे आपण घेणार आहोत ते आपण घेणार आहोत सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ओके, ह्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेम मी घेणार आहे आणि प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. सर्व प्रॉब्लेम्स बिलकुल इझी आहे, सोपी आहे. त्यातलं पहिलं जे प्रॉब्लेम आहे, an object takes 5 seconds to reach to the ground from a height of 5 meter on a planet. What is the value of g on the planet? ठीक आहे. तर इथे सुद्धा आपण न्यूटनचे जे कायनेमॅटिक इक्वेशन आहे ते इथे यूज करणार आहोत. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड. ठीक आहे. तर आता आपण एखाद्या प्लॅनेटवर गेलो आहोत, अननोन प्लॅनेट आहे, ह्या हाईटवरून. ओके, अननोन प्लॅनेट आहे, त्याला ह्या हाईटवरून खाली पडण्यासाठी 5 सेकंद लागतात. ओके, म्हणजे टाइम दिला आहे 5 सेकंद. ओके, आणि हाईट आहे 5 मीटर, म्हणजे हाईट म्हणजेच काय तर डिस्टन्स आहे 5 मीटर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी, जी आपल्याला विचारलं. तर यासाठी जे सुटेबल कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ते बघा, ज्यात ह्या क्वांटिटीज आलेल्या आहेत. तर असं जर इक्वेशन आपण बघितलं तर आपल्याकडे आता 3 इक्वेशन आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी आणि एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, आणि थर्ड आहे व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. तर इथे जे इक्वेशन सुटेबल होतं ते येतं हे सेकंड इक्वेशन, कारण इथे आपल्याला एस सुद्धा दिलेला आहे, टाइम सुद्धा दिलेला आहे. बरोबर, आणि इनिशियल वेलोसिटी 0 होणार. ठीक आहे, आणि ॲक्सलरेशन इथून मिळून जाणार आपल्याला. सो इथे सेकंड इक्वेशननुसार एस इक्वल्स टू इनिशियल वेलोसिटी 0 आहे, कारण इथून जेव्हा ते पडणार तर इनिशियली त्याची वेलोसिटी 0 आहे, सो यू इथे 0 आहे. सो 0 इंटू टी मीन्स 0 होणार, प्लस हाफ इंटू ॲक्सलरेशन म्हणजेच आता जी असणार, जे की फाइंड करायचं आहे, टी स्क्वेअर. तर टाइम दिला आहे 5 आणि 5 मीन्स 5चा स्क्वेअर, सो 25. ओके, आणि हे आहे S5 दिला आहे, हाईट 5 मीटर दिली आहे. ठीक आहे. तर यावरून जी काय भेटणार मग आपल्याला, सरळ इथे 5 आहे. ओके, आता हा जो 2 आहे, हा 2 इथे डिवाइड आहे, तर इथे मल्टिप्लायमध्ये जाणार अपॉन 25 विच इज इक्वल्स टू जी. सो ओके, सो जी होणार 2/5. ओके, जीची जी व्हॅल्यू होणार ती सिम्पली होणार 2/5. ओके, याला जर आपण भाग दिला तर येणार 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हे आहे आन्सर पहिल्या क्वेश्चनचं. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन, की द रेडियस ऑफ ए प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ द प्लॅनेट बी. ओके, एका प्लॅनेटची रेडियस दुसऱ्या प्लॅनेटपेक्षा हाफ आहे. ओके, आणि मास जे आहे एचं ते एम ए आहे. what must be the mass of B so that value of G on B is half of that of the value of its value on A. ठीक आहे. म्हणजे विचारलं काय, तर रेडियस दिली आहे प्लॅनेटची आणि त्याचं मास दिला आहे. ओके, तर दुसरं जे प्लॅनेट आहे त्याचे जे मास आहे ते काय असणार जर त्या प्लॅनेटवर जी ची जी व्हॅल्यू आहे ती हाफ असणार, जी की त्याची ए वर आहे, ए प्लॅनेटवर आहे. ओके, सो गिवन कंडिशननुसार आता आपण पुढे जाऊ. यात जी रेडियस दिली आहे प्लॅनेट ए ची ती आहे हाफ ऑफ द रेडियस ऑफ द बी.
ओके, आणि जी ची व्हॅल्यू जी आहे बी प्लॅनेटवर ती सुद्धा हाफ ॲज दॅट ऑफ द ए आहे. ओके, आणि फाइंड काय करायचं आहे, तर आपल्याला फाइंड करायचं आहे की जे मास आहे ते काय असणार बीचं. ओके, सो यात आपण फॉर्म्युला जो यूज करणार तो जीचा फॉर्म्युला यूज करणार, स्मॉल जी, ज्यात जो की आहे GM/r². ठीक आहे, मग दोन्ही प्लॅनेट्सचा अगेन इथे आपण रेशिओ घेऊ. ठीक आहे, तर दोन्ही प्लॅनेट्सचा जर इथे आपण रेशिओ घेतला, ओके, तर त्यात आपल्याला असं येणार की G(a)/G(b) इज इक्वल टू Gm(a)/R(G(m)/b)/R(b²). जी कॅन्सल होणार, बरोबर. आणि m जो आहे त्यांचा रेशिओ आपल्याला फाइंड करायचा आहे, ओके, m(b) आणि m(a) काय असणार ते फाइंड करायचं आहे. सो m(a)/m(b) मी बाजूला घेतोय, आणि इथे रेडियस जी आहे ती आता वरती जाणार. सो R(b)/R(a) यांचा होल स्क्वेअर होणार. आता जी मधलं जे रिलेशन आहे ते आहे 1/2 टाइम्स ऑफ द जी, बरोबर. तर मी यासाठी काय करतो, हा जी इकडे घेतोय. सो G(a)/G(b) आणि हा 2 इकडे घेतला तर 2 होणार, म्हणजे G(a)/G(b) होणार 2. ओके, मासचा रेशिओ मी तसाच ठेवतोय, ma/mb इंटू R(b)/R(a) त्याचा होल स्क्वेअर. तर इथे त्यांचा सुद्धा रेशिओ मी घेतोय, RB आहे, हा RA मी इकडे घेतोय तर तो डिवाइड मध्ये जाणार RA, आणि हा 2 मी इकडे घेतोय तो मल्टिप्लाय म्हणजे 2 होणार. सो इथे होणार 2². ओके, तर 2² होणार 4. ओके, म्हणजे याला जर पुढे सॉल्व केलं तर इथे होणार 2 इज इक्वल टू, आणि हा 4 जो आहे तो मी इकडे डिवाइड मध्ये आणतोय आता, बरोबर. सो इज इक्वल टू ma/mb, इथे राहणार 1/2. म्हणजेच काय, तर याला जर रिअरेंज केलं मी, हा जर ma मी इकडे घेतला, mb इकडे घेतला, सो mb इज इक्वल टू 2 टाइम्स ma. ओके, mb इज इक्वल टू 2 टाइम्स ma हे जे आहे त्यांच्यामधलं रिलेशन भेटणार. ओके, मी इथे लिहितोय फायनल आन्सर mb इज इक्वल टू 2 टाइम्स ma. तुम्ही व्हिडिओ बॅक करून केअरफुली बघा, तुम्हाला समजेल हे. ओके, तर ठीक आहे. नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो आहे द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर 5 kg अँड 49 न्यूटन रिस्पेक्टिवली. ठीक आहे, व्हॉट विल बी देअर मासेस ऑन द मून. ठीक आहे, अज्युम दॅट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज 1/6 ऑफ दॅट ऑफ द अर्थ. तर आता मासचा प्रश्न तर कम्प्लिटली निघला आहे किंवा मार्गी लागला आहे, कारण मास जे आहे ते एव्हरीवेअर कॉन्स्टंट असतं. त्यामुळे जे मास अर्थवर असणार तेच मूनवर देखील असणार. सो मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन अर्थ इज 5 kg. सो जे मूनवर असणार ते सुद्धा 5 kg असणार. ठीक आहे, फक्त त्याचं वेट जे आहे ते अर्थ सरफेसवर आहे 49 न्यूटन, तर ते मूनवर काय असणार. ठीक आहे, तर वेटसाठी जो फॉर्म्युला आहे आपल्याकडे, सीचा आन्सर आहे. वेटसाठी जो फॉर्म्युला आहे तो आहे mg, बरोबर. mg हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे वेटसाठी. आता वेट जे मून सरफेसवर असणार, तर वेट जे मून सरफेसवर आहे, सॉरी अर्थ सरफेसवर जे आहे, तर याला WE म्हणतोय मी, ते की आहे 49. ओके, वेट एवढा आहे. जी सुद्धा मी याला E रिप्रेझेंट करतोय म्हणजे अर्थचा. ओके, अर्थ सरफेसवर. आता वेट ऑन मून इज इक्वल टू व्हॉट, मास ऑन मून, जे की मास इथे सेमच असणार, इंटू जी ऑन मून. ठीक आहे, आता मी घेतो यांचा रेशिओ. सो मला फाइंड करायचं आहे वेट ऑन मून. सो वेट ऑन मून अपॉन वेट ऑन अर्थ इज इक्वल टू मास GM अपॉन मास इंटू GM. सो इथे अगेन मास कॅन्सल होणार, बरोबर. आणि मला मिळणार वेट ऑन मून इज इक्वल टू व्हॉट, हा WE मी इकडे नेणार,
म्हणजे वेट ऑन अर्थ इंटू जी ऑफ एम अपॉन जी ऑन अर्थ, बरोबर. आता इथे वेट जे आहे अर्थवरचं ते मला दिलं आहे 49 न्यूटन, ठीक आहे. तर मी इथे 49 ही व्हॅल्यू घेतली इंटू जी ऑन मून. तर जी ऑन मून जे आहे ते इथे दिलं आहे बघा, इज 1/6 टाइम दॅट ऑफ द अर्थ, ठीक आहे. तर हे होणार 1/6 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ म्हणजे जी ऑफ ई अपॉन जी ऑफ ई. हा जी ऑफ ई कॅन्सल होणार आणि 49ला जर 6ने तुम्ही डिवाइड केलं तर आन्सर येणार 8.17 न्यूटन, जे की आहे वेट ऑन मून. ओके, तर हे आहे याचा आन्सर, ठीक आहे. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे डी, की an object thrown vertically upward. An object thrown vertically upward reaches a height of 500 meter. Okay, and what was its initial velocity? How long will the object take to come back to the earth? Assume that g is equal to 10 meter per second square. Okay, तर थर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला याची इनिशियल वेलोसिटी फाइंड करायची आहे अँड हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ, ठीक आहे. आणि त्या ऑब्जेक्टला जर आपण फेकलं तर त्याला वरती जाऊन खाली येतपर्यंत किती वेळ लागेल ते फाइंड करायचं आहे. तर अगेन इथे आपण कायनेमॅटिक इक्वेशन यूज करणार आहोत. तर इथे जे आपल्याला दिलेले आहे ते दिलं आहे एस इक्वल्स टू 100 मीटर, ठीक आहे. एस दिलं आहे आपल्याला 100 मीटर, आणखी आपल्याला इनिशियल वेलोसिटी विचारली आहे. तर आता बघा आपण जे इक्वेशन यूज करणार, असं इक्वेशन आपण सिलेक्ट करणार की ज्यात या क्वांटिटीज फिट येतात, ठीक आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे ती आहे इनिशियल वेलोसिटी. ओके, तर यासाठी आपण इक्वेशन यूज करू v² इक्वल्स टू u² प्लस ट्वाइस एस. यात बघा आपली जी फायनल वेलोसिटी आहे ती 0 असणार, कारण तर बॉल आपण इथून फेकला ऑब्जेक्ट तर तो इथे जाऊन थांबणार आणि परत खाली येणार, म्हणजे फायनल वेलोसिटी 0 आहे. सो फायनल वेलोसिटी 0, इनिशियल मला फाइंड करायची आहे प्लस 2 टाइम्स. आता इथे ॲक्सेलरेशन निगेटिव्ह असणार कारण अपोजिट आहे, सो मायनस जी इंटू एस जो आहे तो 100. ओके, 100 मीटर. सो याला होणार आता -u² इज इक्वल टू -2 इंटू जी जो आहे तो 10 घ्यायचा आहे आपल्याला दिला आहे इंटू 100. ओके, आणि ह्याला जर आपण सॉल्व केलं तर u² इज इक्वल टू, तर याची जी व्हॅल्यू येणार ती येणार आय थिंक सो ती येणार 10,000. ओके, आणि देअरफॉर u विल बी इक्वल टू 100 मीटर पर सेकंड. ही असणार त्याची इनिशियल वेलोसिटी. सेकंड क्वेश्चन विचारला आहे की हाऊ लॉंग विल इट टेक, म्हणजे टाइम किती लागणार वरती जायला प्लस खाली यायला दोन्ही मिळून. तर अगेन इथे सिंपल इक्वेशन यूज करू v इक्वल्स टू u प्लस at. इथून आपल्याला एका वेळचा टाइम मिळेल, म्हणजे वरती जायचा आणि खाली यायला सुद्धा तेवढाच टाइम लागेल. सो v म्हणजे फायनल वेलोसिटी 0 आहे, इनिशियल आपल्याला भेटली आहे 100 आहे, प्लस आता इथे -g होणार, बरोबर, -g इंटू टी, ठीक आहे. आता ह्या 100ला मी इकडे आणतोय -100 इंटू मायनस जी ची व्हॅल्यू आहे 10 आपल्याकडे, 10 इंटू टाइम फाइंड करायचा आहे. सो मायनस मायनस कॅन्सल होणार आणि 10नी जर 100ला डिवाइड केलं तर t इज इक्वल टू 10 सेकंड. सो t इज इक्वल टू 10 सेकंड म्हणजे वरती जायला 10 सेकंड लागतंय, तर तेवढेच सेकंड पुन्हा खाली यायला सुद्धा लागेल वेळ, म्हणजे टोटल जो टाइम लागणार, ओके, टोटल टाइम इज इक्वल टू 20 सेकंड्स, ठीक आहे. ओके, नाउ नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो आहे ई. ए बॉल फॉल्स ऑफ ए टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड, ठीक आहे. तर एका टेबलवरून एक बॉल खाली पडत आहे आणि ग्राउंडपर्यंत पोहोचत आहे 1 सेकंडमध्ये. अज्युमिंग z इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड अँड हाईट ऑफ द टेबल, ठीक आहे. सो प्रॉब्लेम ई, टेबलवर एक बॉल आहे आणि तो खाली पडतोय टेबलवरून. तर खाली पडल्यानंतर त्याची स्पीड काय असणार, म्हणजेच काय तर फायनल वेलोसिटी, बरोबर. फायनल वेलोसिटी काय असणार ती आपल्याला काढायची आहे
आणि हाईट काय आहे टेबलची ती काढायची. ओके. सो अगेन इथे सुद्धा आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्स यूज करणार आहोत. ठीक आहे. सो कशा प्रकारे होणार बघू. हां, आणखी एक सांगू इच्छितो की मी जरी तुम्हाला प्रॉब्लेम्स पटापट सॉल्व करून देत आहो तरी पण ते तसे सोडवायचे नाही आहे. पटापट मीन्स ज्या वेळी मी प्रेझेंट करतोय तसे ते पेपरमध्ये प्रेझेंट करायचे नाही आहे. ओके. सो कसे प्रेझेंट करायचे आहे, मी फास्ट यासाठी घेतोय की हळूहळू जर घेतलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. सो म्हणून मी फास्ट घेतोय. सो तुम्हाला जो डेटा प्रेझेंट करायचा आहे तो आधी घ्यायचा आहे गिवन. ओके. सर्व प्रॉब्लेमसाठी असंच करायचं आहे गिवन. त्यानंतर फॉर्म्युला घ्यायचा आहे. ओके. अँड देन सोल्युशन. ओके. सो इथे गिवन जो डेटा आहे त्यानुसार रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड मीन्स टाइम दिलेला आहे 1 सेकंड. ओके. अज्युमिंग जी इज इक्वल टू 10, सो जी दिला आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते आहे वेलॉसिटी इक्वल्स टू व्हॉट फायनल वेलॉसिटी आणि एच जी आहे ती काय असणार. आता इथे बघाल तर इनिशियल जी वेलॉसिटी आहे ती सुद्धा 0 आहे. बरोबर. सो मी इथे इनिशियल वेलॉसिटी जी आहे म्हणजेच यू ती मी 0 घेतो. ठीक आहे. 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ह्या गोष्टी मला इथे दिलेल्या आहे. आता जो फॉर्म्युला मी यूज करणार आहे इथे ते आधी मी इथे लिहिणार. ठीक आहे. तर फॉर्म्युला जो आपण इथे यूज करणार आहोत ते अगेन न्यूटन्स कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहे. तर यातला पहिला आपल्याला फाइंड करायचं आहे वेलॉसिटी. तर त्यासाठी आपण यूज करणार आहोत व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. का बरं यूज करतो, कारण आपल्याला ह्या फॉर्म्युल्यातल्या ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे यू माहिती आहे आपल्याला, बरोबर, जी माहिती आहे म्हणजेच ॲक्सलरेशन, आणि टाईमसुद्धा दिलेला आहे. सो फायनल वेलॉसिटी इथून मिळणार आपल्याला. तसेच आपल्याला हाईट फाइंड करायची आहे. तर त्यासाठी आपण यूज करणार एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके. नंतर सोल्युशनमध्ये मग याला तुम्ही नंबर देऊ शकता. ठीक आहे. जसं की मग इथे लिहिणार मी फ्रॉम 1 व्ही इक्वल्स टू, ओके, यूची जी व्हॅल्यू आहे ती आहे 0 प्लस ॲक्सलरेशन मला दिलं आहे. आता बघा इथे ॲक्सलरेशन जे आहे ते आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. तर इथे ॲक्सलरेशन जे मी घेणार ते मला पॉझिटिव्ह घ्यावं लागेल की निगेटिव्ह घ्यावं लागेल. तर ते मला पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. का बरं, तर बॉल वरून खाली पडतं आहे. सो अगेन इन द डायरेक्शन ऑफ अट्रॅक्शन ऑफ ग्रॅव्हिटी मीन्स टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. सो हे पॉझिटिव्ह राहणार. सो 10 इज पॉझिटिव्ह इंटू टी. टी आहे इथे 1 सेकंड. सो 1 सेकंड. सो वेलॉसिटी मला मिळाली आहे इथे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. तर सेकंड क्वेश्चन दे फ्रॉम 2 घ्यायचं. मग एस इक्वल्स टू डिस्टन्स फाइंड करायचं आहे. ओके. इनिशियल जी वेलॉसिटी दिली आहे ती 0 आहे, त्यामुळे इथे टाईमसुद्धा 1 घेऊन ते 0 होणार प्लस हाफ. ओके. ॲक्सलरेशन दिलं आहे 10, अगेन टाईम 1 सेकंड. सो 1 यावरून एससुद्धा मिळणार तुम्हाला याला 5. सो एस इज 5 मीटर. ओके. एस इज 5 मीटर आणि वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. सो अशा प्रकारे क्वेश्चन प्रेझेंट करायचा आहे. एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला याच वेळी प्रेझेंट करायचं आहे. गिवन फॉर्म्युला अँड देन द सोल्युशन. ओके. ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन. द मासेस ऑफ अर्थ अँड मून आर 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg आणि मूनचं आहे 7.4 इंटू 10 टू द पॉवर 22 kg रिस्पेक्टिव्हली. द डिस्टन्स बिटवीन देम इज 3.084 इंटू 10 टू द पॉवर 5 किलोमीटर. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू. सिम्पल, व्हेरी इझी प्रॉब्लेम. ओके. सो एफ प्रॉब्लेम जे आहे त्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा. अगेन तुम्ही इथे गिवन लिहाल, फॉर्म्युला लिहाल, सोल्युशन. सो मी डायरेक्ट सोल्युशन लिहितोय. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा एफ इक्वल्स टू जी एम ऑफ अर्थ आणि एम ऑफ मून, सॉरी एम ऑफ मून एम ऑफ अर्थ कुठले घेतलं तरी चालेल, प्रोडक्टच आहे, अपॉन डिस्टन्स बिटवीन देम. सो मी याला डिस्टन्स स्क्वेअर. बरोबर. मग इथे व्हॅल्यूज जर पुट केल्या सो 6.67 इंटू 10 टू दी पॉवर -11 इंटू मास ऑफ अर्थ दिलेला आहे 6 इंटू 10 टू दी पॉवर 24 kg आणि मूनचं जे मास दिलं आहे ते आहे 7.4 इंटू 10 टू दी पॉवर 22. ओके. अपॉन आणि यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते दिलं आहे 3.84 इंटू 10 टू दी पॉवर 5. ओके. आणि सगळे स्टँडर्ड क्वांटिटीज आहेत. ओके. सो दिले आहे आणि ह्याला जर आपण कॅल्क्युलेट केलं
सो फायनल आन्सर येणार 2 × 10⁻20 न्यूटन. ठीक आहे. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज 2 × 10⁻20 न्यूटन. ओके, ठीक आहे. सो अगेन इट वॉज अ व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम, 2 × 10⁻20 न्यूटन. आता इथे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते तुम्हाला लिहावे लागतील. ओके, कॅल्क्युलेशन्स ते तुम्हाला स्वतः आले पाहिजे. तुम्हाला किती सांगून ते काही येऊ शकत नाही. ओके, ते तुम्हाला स्वतः करता आले पाहिजे. म्हणजे इथे 3.84नी ह्याला डिवाइड कर. आता कॅल्क्युलेशन करण्याचे सुद्धा एक मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवणार की सोप्या पद्धतीने कसे काय कॅल्क्युलेशन्स करता येतील. ओके, सो ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे प्रॉब्लेम आहे ते आपण इथे घेऊ आता. ओके, so next problem G. Okay, the mass of earth is 6 × 10⁻24 kg. The distance between earth and sun is this. If the gravitational force is this, what is the mass of the sun? ठीक आहे, आणि G ची व्हॅल्यू दिली आहे. सो अगेन ह्या सुद्धा सिंपल त्याच फॉर्म्युल्यावर येणार. ओके, मी डायरेक्ट सोल्युशन लिहितो. F = G, मास ऑफ अर्थ येणार आणि इथे मास ऑफ सन अपॉन डिस्टन्स बिटवीन देम स्क्वेअर. फाइंड काय करायचं आहे, मास ऑफ सन. बरोबर, तर मास ऑफ सन एका बाजूला घेऊन घ्या. सो मास ऑफ सनला जे आहे ती मी इकडेच ठेवतो या बाजूला. मास ऑफ सन इज इक्वल टू, तर हा डी मी इकडे घेतोय. सो F × d² अपॉन जी, आता हे डिवाइडमध्ये जाणार, अपॉन ME. बरोबर. सो मास ऑफ अर्थ, मास ऑफ सन इज इक्वल टू, तर व्हॅल्यूज पुट करा. F दिलेला आहे आपल्याला 3.5 × 10⁻22. 3.5 × 10⁻22. ओके, इंटू डिस्टन्स स्क्वेअर. सो डिस्टन्स दिलेलं आहे त्यांच्यामधलं 5.1 × 10⁻11. 5.1 × 10⁻, सॉरी 1.5 × 10⁻11. ओके, हे आहे 3.5 × 10⁻22. ओके, डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. ओके, डिस्टन्स स्क्वेअर अपॉन जी आहे 6.67 × 10⁻−11 इंटू मास ऑफ अर्थ आहे 6 × 10⁻20. ठीक आहे. तर हे बघा, क्वेश्चनचे जे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात ते एकदम इझी असतात. ओके, काय करायचं, जे पॉईंट इथे आहे वरती तेच पॉईंट खालून सुद्धा रिमूव्ह करायचे. जसं की हे बघा, हे कॅल्क्युलेशन मी करून दाखवतोय. जसं की ते आहे 3.5 × 10⁻22 इंटू, हे आता डबल लिहावं लागेल. सो 1.5 कारण स्क्वेअर आहे, इंटू 1.5 × 10⁻11चा स्क्वेअर. सो 2ने मल्टिप्लाय होणार म्हणजे सिम्पली 22. ओके, अपॉन 6.67 × 6 × 10⁻, आता इथे त्यांची ॲडिशन होणार पॉवर्सची, कारण बेस सेम आहे. सो इथे जर ॲडिशन केली आपण, बेस सेम असेल तर वरच्या पॉवर्सची ॲडिशन होते. सो बेस आहे 10, सो इथे सेम आहे बेस. बरोबर, इथे बेस सेम आहे. बरोबर, 10 आहे, त्यामुळे इथल्या पॉवर्सची जी आहे यांच्या ते ॲडिशन होणार. सो -11 + 24 किती येणार, 13. ओके, आणि पॉझिटिव्ह आहे मोठी म्हणून पॉझिटिव्ह येणार. ठीक आहे. आता इथे काय करायचं, हे जे पॉईंट्स आहे ते रिमूव्ह करायचे. तर ते कसे काय करता येईल, जेवढे पॉईंट्स इथे सरकवला तुम्ही, हा पॉईंट इकडे सरकवायचा, तेवढाच इथून सुद्धा एक पॉईंट इकडे सरकवायचा. म्हणजे कसं, जर मी इथे 35 घेतलं, काय केलं तर हा पॉईंट इकडे सरकवला. ओके, तसंच खाली सुद्धा करायचं. म्हणजे हा 6.67 आहे तर 66.7. ओके, अगेन इथे 10⁻22 आहे, इथे सुद्धा 10⁻22 आहे. सो 10⁻44 होणार. ओके, इंटू आता 1.5 × 1.5. सो इथे जर मी हा स्क्वेअर याचे पॉईंट जर रिमूव्ह केले म्हणजे इथे 15 होणार, इथे सुद्धा 15 होणार. बरोबर, सो 15 × 15. ठीक आहे, म्हणजेच 15चा स्क्वेअर, आणि 2 पॉईंट मी रिमूव्ह करतोय तर त्याच्या जागी हा पॉईंट मी इकडे घेणार. म्हणजे हा जर मी 7 घेतला, इकडे पॉईंट घेतल्यानंतर इथे 0 येणार. ओके, हा पॉईंट इथे येणार, नंतर आणखी एक मी पॉईंट इकडे घेतला म्हणजे इथे येणार. सो माझ्याकडे आन्सर येणार 6670. इथे काहीच नाही म्हणजे 0 आहे, त्यामुळे मी इथे 0 घेतला आणि हा पॉईंट इथे आला. ठीक आहे, इंटू 6. ओके, आणि आता हा 13ला इथे झालं 44 आणि इथे
1.5 म्हणजे 15 इंटू 15. तर 15चा जो स्क्वेअर आहे तो काय येणार, 15चा स्क्वेअर येतो 225. ओके, तर खाली येणार 10⁻13 ॲज इट इज. आता ह्या 10ला जर वरती नेलं तर येणार 10⁻−13. आणि इथे आता बेस सेम असल्यामुळे अगेन 10⁻44 ओके इंटू 10⁻−13 होणार. ओके, आणि त्यामुळे यांची काय होणार तर ॲडिशन होणार वरती. सो इथे फायनली जे आन्सर येणार मग आपल्याकडे. ओके, सॉरी, इथे मी जेव्हा लिहित होतो तेव्हा कॅमेरा बंद झाला अँड मी सॉल्व केलं सुद्धा प्रॉब्लेम, बट कॅमेरा बंद असल्यामुळे. ओके, सो नेक्स्ट आता डिटेल एक्सप्लेन करतो आहे मी. इथे तुम्हाला ॲक्च्युली भाग द्यायचा आहे. ओके, इथे भाग जर दिला तुम्ही तर आता जसं की इथे 5चा भाग दिला आहे, अगेन इथे सुद्धा 5चा भाग जाणार. ओके, नंतर अगेन इथे जर तुम्ही 2चा भाग दिला किंवा इथे दिला. ओके, तर अशा प्रकारे भाग देऊन तुम्हाला जे आहे ते कॅल्क्युलेट कॅन्सल आउट करून कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि ह्या 10⁻13 आहे. ओके, हा जर तुम्ही वरती नेलं तर 10⁻−13 होणार. ओके, सो 44-13. ओके, 44-13 जर केलं तुम्हाला 31 मिळणार, बरोबर. आणि याचं जे आन्सर येणार ते 0.196 येतं. सो दिस इज द मास ऑफ सन, 0.196 इंटू 10⁻31 kg. ओके, सो मास ऑफ द सन म्हणजे फायनल आन्सर येणार 0.196 इंटू 10⁻31 kg. ओके, सो दिस इज द आन्सर. ओके, हे सुद्धा दिलं आहे इथे. इथे पॉईंट जो आहे तो एक इकडे गेला आहे. सो इथे जर मी पॉईंट जर बाजूला घेतला म्हणजेच 1.96 इंटू 10⁻30 kg होणार. ओके, सो हे येणार तुमचं फायनल आन्सर. ओके, तर तुम्हाला आता कॅल्क्युलेशन्स कसे करायचे यावर मी डिटेल्ड व्हिडिओ बनवणार, परंतु नेक्स्ट बनवणार, आता सध्या नाही. ओके, तर त्यावर डिटेल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की कसे शॉर्ट टिक्सनी वगैरे कॅल्क्युलेशन्स फास्टली करू शकता तुम्ही. ओके, तर ठीक आहे, इथेच आपण थांबू आणि हा चॅप्टर संपला आहे. आता नेक्स्ट चॅप्टर आपण सुरू करूया. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर शिकवणं आवडलं असेल माझं, तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, कारण खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, पेपर कसा सोडवायचा, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, टाईम मॅनेजमेंट वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी इथे येणार आहेत अगेन पुढच्या व्हिडिओजमध्ये. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा इथे शेअर करा. ठीक आहे, शेअर करा इन द सेन्स त्यांना सांगा की ह्या चॅनलविषयी की इथे शिकवणं चांगलं आहे वगैरे वगैरे. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.